नमस्कार मित्रांनो. कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की हवेलीमध्ये वादळ येणार आहे आणि ह्या वादळाचं नाव आहे कमळी. आज ती रडणार नाही, आज ती उघड करणार आहे रक्त गोठवणारा कट. आणि तो कशा प्रकारे उघड होतो तो आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण बघतो की महाजन हवेलीच्या हॉलमध्ये लोकांनी भरलेला असतो आणि वरकरणी सगळं स्थिर आणि हवेत तणाव धारदार सुरीसारखा फिरत असतो. कामिनी नेहमीप्रमाणे गर्वाने बसलेली असते आणि तिच्या चेहऱ्यावरती तीच बनावट शांतता असते. नयनतारा कठोर आणि ऋषी पण संभ्रमात असतो. अन्नपूर्णा पण विचारात असते आणि राजन पण. आणि अचानकच दरवाजा इतक्या जोरामध्ये उघडतो की सगळेच जण दचकून जातात. कमळी आत येते आणि म्हणते की आजची कमळी वेगळी आहे. आज तिच्या चेहऱ्यावरती भीतीचा लवलेशही नाही आणि तिच्या डोळ्यामध्ये ज्वाला धगधगत आहेत. तिच्या चालण्यामध्ये थरथरात नाही आणि धडकही नाही. ती सरळ हॉलमध्ये मध्यभागी येऊन उभी राहते आणि तिचा आवाज शांत नाही, तो कडक, धारदार आणि थेट आहे. ती स्पष्ट सांगत असते की आज ती स्वतःवरती झालेला प्रत्येक अन्यायाचा हिशोब चुकता करायला आलेली आहे. इतके दिवस तिने अपमान सहन केला, आरोप गिळले, बदनामी सहन केली. पण जेव्हा तिच्या जीवावरही उठण्याचा प्रयत्न केला, भ्याड हल्ला केला, क्रूर कट रचला गेला, तेव्हा ती आता गप्प बसणार नाही आणि मी आता गप्प बसणं थांबवलेलं आहे, अशी ती जोरात ओरडत सांगत असते. हॉलमध्ये क्षणात खळबळ उठते. ऋषी तिच्याकडे धावतच येतो आणि विचारतो, काय झालंय, काय बोलतेस तू कमळी? तेव्हा कमळी त्याच्याकडे पाहते आणि तिच्या नजरेमध्ये आपल्याला दिसतं वेदना आहे आणि त्याहून मोठा संताप पण आहे. ती सगळ्यांसमोर जाहीर करत असते की तिचा अपघात हा अपघात नव्हता, तो थंड डोक्याने आखलेला खुनाचा प्रयत्न होता. कामिनी जोरात हसते आणि ती उपहासाने म्हणत असते, कमळी, हे पुन्हा एकदा नाटक करत आहे का तू? मला माहितीच होतं तू करणार आहे असं. पण आज कमळी भावनिक नाही. ती म्हणते की मी तयार होते आणि ती मोबाईल बाहेर काढते आणि रेकॉर्डिंग प्ले होतं. आवाज स्पष्ट, धारदार आणि तोही कामिनीचाच असतो. ब्रेक फेल झाले पाहिजेत आणि अपघात वाटला पाहिजे. कोणालाही संशय येऊ नये असं ती म्हणत असते. त्या शब्दांनी हवेलीतील हवाच कोटून जाते आणि नयनतारा संतापाने उभी राहते आणि ते खोटं असल्याचं म्हणते. पण कमळी लगेच दुसरा पुरावा समोर ठेवते. सीसीटीव्ही फुटेज. रात्रीच्या अंधारामध्ये कामिनी गाडीभोवती फिरताना दिसते आणि फोनवरती कोणाशी तरी बोलताना पण दिसते. कामिनीचा चेहरा बदलायला सुरुवात होते आणि ती म्हणते, हे फुटेज एडिट केले जाऊ शकतात. ती स्वतःला फसवत आहे असे ती सांगते. पण कमळी आता थांबतच नाही आणि ती टेबलावरती एक जाड फाईल आपटते. त्यात मेकॅनिकचं स्टेटमेंट असतं. स्पष्ट लिहिलेलं असतं का ब्रेक्स हे जाणून बुजून फेल केले गेलेले आहेत आणि पैशांची ऑफर त्याला देण्यात आलेली आहे. हॉलमध्ये शांततेचा स्फोट होतो आणि ऋषी कमळीकडे पाहतो. त्याच्या डोळ्यामध्ये धक्का, संताप, तिरस्कार हे सगळं आपल्याला एकत्रच दिसत असतं. कमळी पुढे येते आणि तिचा आवाज आता गर्जनेसारखे घुमतो. ती सांगत असते, आजवर तिला चोर म्हटलं गेलं, खोटारडी ठरवलं गेलं आणि कमी लेखलं गेलं. तिच्या स्वाभिमानाची चिरफाड केली गेली. पण आज ती बळी नाही, ती एक साक्षीदार आहे आणि तीही स्वतःचीच. ती थेट कामिनीसमोर उभी राहते आणि तिच्या शब्दामध्ये धार असते. ती विचारत असते की तिचा गुन्हा काय होता? गरीब घरात जन्म की ऋषीच्या आयुष्यात स्थान मिळवणं? कामिनी मागे सरकते आणि पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावरती भीती स्पष्ट दिसते. अन्नपूर्णा पुढे येते आणि ती कमळीच्या बाजूने ठाम उभी राहते. कारण अन्नपूर्णाने पण कमळीला वचन दिलेलं असतं. ती जाहीर करते, आजपासून या घरामध्ये सत्य दाबलं जाणार नाही. नयनतारा गोंधळलेली आहे आणि तिचे साम्राज्य डळमळायला लागतं. कमळी शेवटचा वार करते आणि ती सांगत असते की आता निर्णय हवेलीचा आहे. गुन्हेगाराला वाचवायचं की न्यायाला उभं करायचं? तिचा आवाज शेवटच्या वेळेस घुमतो आणि आज ती घाबरणार नाही, आज ती झुकणार नाही. आणि जर न्याय मिळाला नाही तर ती कायद्याच्या दारामध्ये उभी राहणार आहे, हे पण तिने स्पष्ट केलेलं आहे. हवेलीमध्ये कुणीही हलत नाही आणि कामिनी स्तब्ध उभी असते. तिचा गर्व चिरडला गेलेला असतो. कामिनी अटक होईल का कामिनीला
आणि नयनतारा अजूनही तिच्या बाजूने उभी राहील का? आणि कमळीच्या या ज्वालामुखी अवतारानंतर हवेलीमध्ये सत्ता कोणाच्या हातात जाणार? आज कमळीने फक्त कट उघड केलेला नाही, तिने भीतीचे साम्राज्य पण फाडून टाकलेलं आहे. तर पुढील भागामध्ये आपल्याला अजूनही जास्तच धारदार एपिसोड बघायला मिळणार आहे आणि त्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.